ठाकरे गटाला आज आणखी एक धक्का बसलेला आहे, कारण विलास शिंदे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत। ठाण्यामध्ये हा प्रवेश सोहळा आज पार पडतोय आणि आपण बघतोय की तयारी जी आहे ती या प्रवेश सोहळ्याची सुरू झालेली आहे। ठाण्याकडे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते थोड्याच वेळात निघणार आहेत। अजय बोरस्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी। विलासांना आपण अनेक दिवसांपासून सांगत होतात की आपण नाराज आहात, आज आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहात, काय नेमकी आपली भूमिका? मुळात मी आपल्याला सांगू इच्छितो, शिवसेना हा पक्ष आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि त्याच पक्षाला माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि त्याही पलीकडे जाऊन जनतामध्ये जेव्हा जनतेची जी अदालत असते, 40 आमदार बाहेर निघाले आणि 60 आमदार म्हणून त्या ठिकाणी जनतेने निवडून दिले। जनतेने शिवाय मतदारांनी सुद्धा महाराष्ट्राने सुद्धा त्यांना स्वीकारलेला आहे आणि आपण बघितलं असेल गेल्या काही माझा राजकीय जन्म हा शिवसेनेत झालेला आहे आणि विलास शिंदे हा शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे आणि ज्या पद्धतीने मागील काही काळापासून जे काही पक्षामध्ये डावलण्याचं काम होतंय, जिथं आम्ही पक्ष वाढवण्याचं काम करतोय, आम्ही निवडून येण्यासाठी आम्ही सगळे तयार असताना, आम्ही कॅपेबल असताना त्या ठिकाणी आम्हाला मुद्दाम डावलण्यात येत आहे। माझं मत असं आहे की आपल्या कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी मूल्यमापन होत नाही त्या ठिकाणी मला वाटतं कुचंबना होते आणि मग कुचंबना झाल्यानंतर आमच्या पाठीमागं जे काही लोक आहे, ज्यांच्या भरोश्यावरती, ज्यांच्या आशीर्वादावरती, ज्यांच्या सहकार्यावरती, ज्यांच्या ताकदीवरती आम्ही इथपर्यंत पोहोचलो। आम्हाला काही राजकीय वारसा वगैरे काही नाही, आम्हाला काही मिळवायचं नाही आहे, परंतु जे लोक आपल्यासोबत आहे त्यांना कुठंतरी अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण करणं, मग सामाजिक कामं असतील, शेतकरी असतील, युवक असतील, बेरोजगार असतील, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रश्न असतील। 3.5 वर्ष झाले, 3.5 वर्ष पक्ष जो आपला शिवसेना बाहेर पडली, त्या 3.5 वर्षामध्ये जर बघितलं तर आम्हाला काही असं काही अपेक्षा असत्या किंवा काही लोभ असता तर आम्ही तेव्हाच बाहेर पडलो असतो। पण 30 वर्ष आपण काल सांगितलं की 30पेक्षा जास्त वर्ष आपण या पक्षात काम केलं आहे। आज आपण ज्यावेळेला पक्षात प्रवेश करताय, कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला, कोणी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, काही प्रयत्न झाले का? मुळात मी कधीच पक्षप्रमुखांना दोष देणार नाही, मी संजयजी राऊत साहेब यांना सुद्धा दोष देणार नाही, परंतु खालचं जे काही केडर आहे, जिल्हा बेस लेवलला जे काही नेते आहेत, ते जाऊन काही ज्या कानामध्ये सांगत असतात त्याच्यावर जर फेरबदल होत असतील तर मला वाटतं हे त्या शिवसैनिकाचं मूल्यमापन होऊ शकत नाही। मग असं जर असेल जिथं कामाचं मूल्यमापन होतं, मान्य शिंदे साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतात आणि ह्या महाराष्ट्रामध्ये लोकांना त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे सकाळपासून तर रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत ही व्यक्ती काम करते। मग अशा व्यक्तीच्या पाठीमागे जाऊन जर आपल्या भागाचा विकास होत असेल, आपल्या लोकांचा विकास होत असेल, आपल्या लोकांचे कामं होत असतील, आम्ही सामान्य लोक आहे आणि सामान्य माणसांच्या व्यथा सामान्य माणूस समजू शकतो। मी काही माझे वडील आहे, शेतकरी, काही नेते नाही किंवा आम्ही राजकीय वारसा पण नाही आम्हाला, पण आम्हाला सामान्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या माहिती आहे आणि त्या कशा सोडायच्या हे एकनाथ शिंदे साहेबसुद्धा हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले, नुसते पुढे नाही आले तर त्यांनी ज्या पद्धतीने काम करताय त्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला त्यांना स्वीकारलेलं आहे। तुम्हाला आश्वासन त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठलं पद मिळणार किंवा काही तशी चर्चा झाली? मी आपल्याला सांगू इच्छितो, मला असं काय आश्वासन किंवा मला काय अपेक्षा जर असत्या तर 3.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस पक्ष एकनाथ शिंदे साहेब बाहेर निघाले त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचे आमचे चांगले संबंध आहे, कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्याचं मूल्यमापन होतं असं मी सांगतो। तेव्हाच मी काही अपेक्षा ठेवून गेलो असतो, मला कुठल्याही अपेक्षा नाही आणि अपेक्षेसाठी जाणारा हा कार्यकर्ता नाही आहे, कारण अपेक्षा 30 वर्ष ज्या पक्षामध्ये मी विधानसभा मागितली, ज्या पक्षामध्ये मी महापौर मागितली, माझी कॅपॅसिटी आहे, निवडून येण्याची ताकद असताना सुद्धा मला त्या ठिकाणी दिलं नाही, डावलण्यात आलं, तरी पण मी त्यावेळेस सुद्धा पक्ष नाही सोडला, कारण अपेक्षा ठेवणारा कार्यकर्ता विलास शिंदे नाही। एक शेवटचा प्रश्न, आपण जात असताना ह्या सगळ्या चर्चा मागच्या काही आठवड्यात सुरू असताना ठाकरे गटातल्या काही नेत्यांनी अत्यंत कमरेखालची भाषा आपल्यासाठी वापरली। इतक्या वर्ष काम केल्यानंतर हे अपेक्षित होतं का पक्षात? जे अशी भाषा वापरतात ना ते कालपर्यंत माझे हात जोडत होते, आलं का लक्षात, आणि त्यांना तीच भाषा समजते तर मी त्या भाषेतसुद्धा त्यांना उत्तर देऊ शकतो, परंतु मी त्यांच्यासोबत काम केलं आहे, मला संस्कार आहे, मग स्वाभिमान आहे आणि संस्कारी कुटुंब किंवा संस्कारी कार्यकर्ता तो अशा पद्धतीची भाषा करू कारण ते माझे नेते होते, स्थानिक जरी असतील ते माझे नेते होते आणि नेत्याचा अवमान करणं मला तरी माझ्या रक्तात नाही, परंतु वेळ प्रसंगी नेत्याला जशास तसं उत्तर देण्याची ताकद हा विलास शिंदे ठेवतो, कारण स्वाभिमान गहाण ठेवून आम्ही काम करणार। मी बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे, वेळ प्रसंगी त्यांना जशास तसं उत्तर कृतीतून, कामातून त्यांना जसं अपेक्षित असेल तसं उत्तर मी देऊ शकतो। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय विलास शिंदे आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि त्या निमित्तानं एक मोठं शक्ती प्रदर्शन नाशिकमध्ये केलं जात आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।